नमस्कार मंडळी, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे। खूप दिवसांनी भेटतोय आपण। पाऊस आहे काय? सो आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गेल्या वर्षी आपण ऐरोलीमधलं सेक्टर 9 मधलं दिवा गावातलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघितलेलं आणि आज आपण जाणार आहोत गोठेवली गावात। तिथे पण विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं, आणि खूप सुंदर मंदिर आहे ते पण। आता जाऊया आपण। पावसाने काळोख केलेलाच आहे, पाऊस चालूच आहे कंटिन्यू बघा। पावसाचं काय बंद होणं नावच नाही, पण ठीक आहे। पाऊस एक तर लेट चालू झाला आहे, पण आता पाऊस पाहिजेच आहे, चालू राहू दे। आणि पप्पा मस्त इथे गांधी टोपीमध्ये आहेत आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने। आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि इथे बघा मंदिर कसं मस्त विठ्ठल रखुमाईचं बनवलेलं आहे आणि एवढी मोठी लाईन लागली आहे। आपण पहिलं जाऊया, लाईनीमध्ये उभं राहूया। पप्पा उभे राहिलेत। आपण लाईनीमधून थोडंसं आलोय मंदिराजवळ आणि आत्ता तर भरपूरच जास्त लाईन लागली तिकडे। आणि हे मंदिर बघा किती सुंदर सजवलेलं आहे, आतमध्ये तर अजून छान सजवलं। आणि या मंदिराचं बांधकाम ना आत्ता फेब्रुवारीमध्येच झालेलं आहे, म्हणजे पहिलं पण होतं पण आता नवीन झालं आहे, नवीन बांधकाम केलं आहे मस्त। जसं पंढरपूरला ना तसंच बांधकाम केलं आहे। आणि मंदिराच्या इथे समोरच हनुमानाचं पण मंदिर आहे इकडे। आणि इकडे ना म्हणजे पालखी निघते सकाळची, पण 5:30 वाजता निघते। सकाळी 5:30 वाजता ना, 5:30 वाजता निघते ना पालखी, सकाळी निघते। अर्धा तास वगैरे गावामध्ये इथे पूर्ण फिरव। तर आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे, खूप छान दर्शन झालं आणि भजन एवढं चांगलं चालू आहे ना, असं वाटतं ऐकत राहावं। आणि गर्दी बघा आता परत वाढत चालली, ही गर्दी रात्रपर्यंत असणारच आहे। आणि इथे एक महानगरपालिकेने, नवीन मुंबई महानगरपालिकेने एक प्रयोग केला आहे, तो ते समजावून सांगतीलच त्यांचे सर आल्यावर ते आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे। सगळ्यांनी प्लीज ऐकून घ्या, कारण का ते आपल्या काळजीसाठीच आहे। नवी मुंबई महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्र नौसिल नाका इथून आलो। आपल्या एरियामध्ये प्रत्येकाला जनजागृती झाली पाहिजे, मलेरिया डेंग्यू आजार कशामुळे होतो त्याच्यासाठी आम्ही इथं हा डेमो लावलेला आहे। ओके, डेमोमध्ये कसं पहिलं आम्ही झोपडी दाखवलेली आहे, ओके, नंतर एक आपलं साधारणसं घर दाखवलं, एक बिल्डिंग दाखवलं, जे नॉर्मली प्रत्येक एरियामध्ये असतंच। ओके, तर आपल्याकडे समजा झोपडी आहे किंवा पत्र्याचं घर आहे, त्याच्यावर आपण कागद टाकतो प्लास्टिक, बरोबर। त्या प्लास्टिकच्या कागदावर आपण
कधी कधी स्लोप देत नाही, त्याच्यामुळे काय होतं पाणी साचतं. जमा राहतं. मग ते आडायसाठी आपण टायर ठेवतो, काहीतरी ठेवतो, त्या टायरमध्ये पाणी होतं. किंवा फ्रीज असतो, फ्रीजच्या पाठीमागे आपल्या पाणी साचतं. किंवा आपल्याकडे कुंडी असते, त्या कुंडीत आपण प्लेट लावतो पाणी घरी आतमध्ये पडू नये म्हणून, तिथं पाणी साचतं. किंवा आपलं जो आपण जाळी पाण्याला लावलेली असते तीच तिला स्लोप नसलं, किंवा AC असेल, ACच्या पाठीमागून पाणी तिथं पडतं. किंवा ड्रम आहेत हे ज्याच्या पाण्याला जर झाकण लावली नाही आपण तर त्याच्यावरून पाणी मच्छर जाऊ शकतो. बरोबर. तसं आपली वरची टाकी आहे, आहे, building तिला ची. झाकण नाही असेल तर त्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं. आपण ड्रेन पाईपला अशी जाळी लावली नाही, त्याच्यातनं मच्छर जाऊ शकतो. मच्छर जायला कुठेही जागा असेल बरोबर. त्याच्यातनं मच्छर जाईल. आणि आता आम्ही काय सांगतो, नवी मुंबई महानगरपालिका पावसाळ्यात काय सगळं घेते, कारण की शुद्ध पाण्यामध्ये आपले मलेरिया आणि डेंग्यूचे आजार पसरतात. आणि तो पाऊस जो आहे तो काय आपण थांबू शकत नाही. बरोबर. आणि जे पाणी पडणार आहे त्याला आपण अडू शकत नाही. पण आपल्याकडे जर आपल्याला माहिती असेल का मच्छरच्या आळ्या कशा असतात, जशा अशा मच्छरच्या आळ्या आहेत या. पाटील पकड. हे बघा त्यांनी दाखवलंय पूर्णपणे मच्छर जाळ्या इथे म्हणजे त्या लार्वा हलतायत. बोलतात. हा अळ्या, दिसतंय डासांच्या अळ्या. अच्छा, या अळ्या दिसत आहेत तुम्हाला, पूर्ण दिसत आहेत. अशा आपल्या ड्रम मध्ये किंवा साचलेल्या पाण्यामध्ये कुठेही होऊ शकतात. फ्रीजच्या मागचं पाणी असेल किंवा आपल्या कुंड्या आपण लावतो एखाद्या ट्रे मध्ये असेल, छपरावर साठलेलं असेल, भंगार आपण साफसफाई करून जे भंगार साहित्य वरती ठेवतो हे अडगळ, हा. त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठू शकतं. आता पावसाळ्या कालामध्ये कुठेही पाणी साठू शकतं. बरोबर. साहेबांनी त्यामुळे सांगितलं आजारपणाचे पावसाळ्यातच जास्त आपल्याकडे आजार होतात. मग त्यासाठी काय करतो आपण, का लोकांना सांगतोय का जर पालिकेचा प्रत्येक कर्मचारी प्रत्येक जागेवर जाऊ शकत नाही, बरोबर. पण जर अवेअरनेस वाढली तर हे मच्छर आपल्याला मारायचे असतील तर उडते मच्छर मारण्यापेक्षा आपण पाण्यात जे मच्छर तयार होतात त्याला जर आपण सुक्या जागे टाकलं पाणी, ओके. आणि ज्यातून मच्छर तयार झालेत किंवा आळे तयार झालेत त्याला सुक्या जागेत तर मारणार. अच्छा, ते तयार व्हायच्या आधीच आपण मच्छर तयार व्हायचं मारायचं असेल तर आपल्याला फक्त अवेअरनेस पाहिजे. ओके. म्हणजे आपले जर नागरिकांची नजर असेल का बाबा नारळाची करवंटी पडले त्याच्यात काय दिसतात, पाणी कशा आळे जमलंय. दिसतात ओके, का, ओके. किंवा तुम्हाला टायर पडलेले दिसतात त्याच्यामध्ये आळे दिसतात का, तुमच्याकडे कुंड्या आहेत त्याच्यात दिसतात का, मग तुम्ही त्या समजा पाण्यामधल्या आळ्या मारल्या तर मच्छर तयार होणार. बरोबर. आणि आजार कमी होते. आजार. हा म्हणून हेच आहे की आपण control हा करू शकतो. करू शकतो. बरोबर. जे आता मोठ्या प्रमाणात जे होतंय ते आपण आपण कंट्रोल करू शकतो. अवेअरनेस हा नवी मुंबईचा आपण जे चाललो आहोत बरोबर. ते झिरो मलेरियाकडे चाललेलो आहोत. ओके. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर इकडले स्थानिक असाल हम्म. तर पूर्वीच्या काळी इथे मलेरियाच्या केसेस कितीतरी प्रमाणात होत्या. बरोबर. प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू होते, प्रत्येक ठिकाणी मलेरियाचे पेशंट आढळत होते. पण आज त्याचं प्रमाण एवढं कमी झालं खूप प्रमाणात कमी झालेलं आहे आपल्याकडे. आणि आता कसं डेंग्यूचं ते सुद्धा कसं लोकांची जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहेत तिथे काही लोक लक्ष देत नाहीत, पण आमचे कर्मचारी जाऊन तिथे त्या कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी औषध वगैरे टाकत आहेत. ओके. तर त्या जे कन्स्ट्रक्शन चालू आहेत बांधकामं त्या लोकांनी जर स्वतः लक्ष घेतलं बरोबर. तर त्याच्यावरती पण आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. आणि कसं आता पावसाळा सुरू झाल्यामुळे लोकांना जलजन्य आजार म्हणजे कसं जुलाब, टायफॉईड वगैरे, कावीळ यासारखे पण आजार होतात. पण जर ते पाणी उकळून गरम करून जर आपण प्यालो तर हे आजारसुद्धा आपल्याला होणार नाही. पण आपल्या तब्येतीची आपणच काळजी घ्यावी. नवी मुंबई महानगरपालिकेचा हाच उद्देश आहे. आणि आज विठ्ठलाच्या दारी आषाढी एकादशी असल्यामुळे सगळे लोक इथे आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या लोकांना आम्ही माहिती देत आहोत, त्यांना हस्तपत्रकं वाटत आहोत. आपल्या पालिकेचं जेवढं होईल ते आम्ही कार्यक्रम करत आहोत. खूप छान काम करतायत नवी मुंबई महानगरपालिकेने. खरंच खूप लोकांना हे डेमो दाखवत आहेत. हे लक्षात ठेवा की डेमो दाखवून एवढं पावसामध्ये उभं राहून ते एवढी सांगतायत, तर आपण पण त्याची काळजी घेतली पाहिजे. सो सगळ्यांनी पाण्याचं जसं यांनी सांगितलंय कसं पाणी जमलेलं असेल ते टाकून द्यायचं, अळ्या होत आहेत की नाही बघायचं, पाण्यामध्ये जास्त पाणी जमा होऊ द्यायचं नाही. बरोबर. तर याची काळजी घ्या. आपल्या तब्येतीसाठीच सांगतायत ते लोक पण. सो सगळ्यांनी काळजी घ्या. थँक्यू सो मच आम्हाला माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. आणि परत एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे. आता आपण जाऊया घरी. ॲक्च्युली जायचं होतं मठामध्ये पण स्वामींच्या, पण पाऊस आता वाढतच चाललं आहे त्याच्यामुळे मग घरी जाऊया. आणि खरंच विठ्ठल रखुमाईचं दर्शन खूप छान झालं. असं वाटलं की पंढरीलाच आलो आहे आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. हे बघा लाईन अजूनच वाढत चालली. आता ही दिवसभर लाईन जी आहे ती वाढतच राहणार आहे. पप्पा आता घरी जाऊया, काय करूया, घरी जाऊया, नंतर मठात जाऊया. नवी मुंबई महानगरपालिकेने जी आपल्याला माहिती दिली आहे ती मी तुमच्या सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे ती सगळ्यांपर्यंत पोचेल. कारण का हे आपल्याच काळजीसाठी करत आहेत. कारण का आपल्यालाच गोळ्या खायला मग कंटाळा येतो, डॉक्टरचा
म्हणजे डॉक्टरच्या फेऱ्या मारायला लागतात, त्याच्यासाठी हे सगळं आहे. सो प्लीज काळजी घ्या तुम्ही पण. कुठे आजूबाजूला पाणी वगैरे जमा होते तर लक्ष द्या. आपलं विठ्ठल रखुमाईचं दर्शन खूप छान झालं, भजन वगैरे होतं, खूप छान वाटलं. आणि हा व्हिडिओ जो आहे तो छोटाच होईल आणि इथेच आपण व्हिडिओचा एंड करतो आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. पप्पा रामकृष्ण हरी. रामकृष्ण.